कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आपल्यासोबत त्यांनी जे काही केलं ते सगळं बघून तुला खरंच असं वाटतंय की ते देव माणूस आहे? तुळजा, आपण ज्या चुका केल्या ते बघता काय चुकीचं वागलेत ते। डॅडी त्यांच्या जागी बरोबरच आहे। अगं, बापाचं मन आहे त्यांचं, या सगळ्याचा त्यांना बी लय त्रास होत असणार आहे। हे बघ, तुला त्यांना माफ करायचं का नाही, त्यांची माफी मागायची का नाही, हे तुझा प्रश्न आहे। पण मी माझ्या देवाची माफी मागणार। जोपर्यंत ते मला माफ करत नाहीत ना, तोपर्यंत मी मागत राहणार। आणि मी तुमच्या नात्याच्या मध्ये नाही येणार। तू पण आमच्या नात्याच्या आड येऊ नको। खूप चुकीच्या माणसाला देव मानलेस तू। जेव्हा तुला त्यांचा खरा चेहरा कळेल तेव्हा खूप उशीर झालेला असेल। तू असं तोंड पाडून नको ना उभं राहू। तुला असं बघितलं ना तर आम्हाला कसं तरी होतंय बघ। वाईच वेळ जाऊ दे, मग पाहिजे तर आम्ही जाऊन बोलतो की डॅडींशी। हा हा हा। मुश्किल वक्त कमांडो सख्त। सूर्या, तुला असं हळव राहून चालणार नाही। तुला सगळं कसं धीरानं घ्यावं लागेल। मला माहिती आहे तुझ्या समोर लय बिकट परिस्थिती आहे, पण हीच बिकट परिस्थिती तुला मजबूत करणार। या वादळात तू फक्त घट्ट पायरून उभा राहा, मग वादळ कसं शांत होते बघ। सूर्या, अरे किती बी केलं तर डॅडींशी तुझं घरचं संबंध आहे। आज ना उद्या डॅडींच्या मनाचं आणि घराचं दरवाजा कायम तुझ्यासाठी उघडं राहतात का नाही बघ। लेकरा, नग लय मनाला लावून घेऊस। चल देवीचं दर्शन घेऊ। देवी आई समजा मनासारखं करेल बघ। चल। देवी आई माझ्या लेकराचा संसार सुखाचा होऊ दे। देवी आई, डॅडींचा दादावरचा राग लवकर निघून जाऊ दे। दोन्ही घरातलं वैर मिटू दे। दादानं आजपर्यंत लई तडजोड केली आहे, आता तरी त्याच्या मनासारखं होऊ दे। देवी माते, ह्या खोट्या नात्यात राहून मला या सगळ्यांना फसवायचं नाहीये, यांच्या भावनांशी खेळायचं नाहीये। मी सूर्याला वचन दिलंय, ते पार पाडल्याशिवाय मी त्याची साथ सोडणार नाही। पण मला फक्त माझा सिद्धार्थ कुठे, तो लग्न करायला का नाही आला, त्याने हे सगळं का केलं, हे कळू दे देवी माते। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।